नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण उडदा मुगाचे पापड कसे बनवायचे ते बघूयात. त्याच्यासाठी बघा मी अर्धा किलो उडदाची डाळ घेतलेली आहे आणि अर्धा किलो मुगाची डाळ घेतलेली आहे. तुम्हाला जर नुसते मुगाचे करायचे तर तुम्ही ते पण करू शकता किंवा फक्त उडदाची करायची तरी करू शकता तुम्ही. एकदम छान पापड होतात, जसे बाजारात मिळतात तसेच पापड होतात हे. तर तुम्ही पण बघा, करून बघा घरी. तर बघा कशी बनवायची ते बघूयात. एक सुती कापड घ्यायचं आहे, त्याला थोडंसं ओला करून घ्यायचं आहे आणि त्या ओल्या कपड्याने आपल्याला ही डाळ पुसून घ्यायची आहे. म्हणजे याच्यावर जे काही घाण लागलेलं असेल, पावडर लागलेलं असेल ते पूर्ण निघून जातं. उडदाच्या डाळीवर जास्तच पांढरं लागलेलं असतं, ते आपण चांगल्या प्रकारे थोडी थोडी डाळ घेऊन अशी ओल्या कपड्याने पुसून घेणार आहोत. बघा तुम्ही पण असे पुसून घ्या. चाळून घेतली तरी चालेल, पण चाळून घेतली तर ते पूर्ण जे आहे ते निघत नाही त्याच्यावरची घाण, त्यामुळे थोडेसे ओल्या कपड्याने पुसून घ्यायची आपल्याला. बघा इथं मी उडदाची डाळ पुसून घेतलेली आहे आणि आता आपण मुगाची डाळ पुसून घेऊयात. मुगाची डाळ पण आपण चांगल्या प्रकारे पुसून घेऊयात, थोडी थोडी करून पुसून घेऊयात. बघा अशी छान प्रकारे पुसून घेऊयात त्याला आपण. आणि नंतर आपल्याला ही डाळ दोन्ही मिक्स करून थोड्या वेळ याला 2-3 तास पंख्याखाली वाळू द्यायची आहे. घरातच उन्हात नाही वाळवायची आहे. थोडासा त्याचा ओलसरपणा निघून गेला का मग आपण हे दळून आणूयात. बघा दळून आणायचं आहे आपल्याला, हे एकदम बारीक असं दळून आणायचं आहे गिरणीवरून. आता आपण याचे पापड बनवूया. बघा 1 किलोला आपल्याला 100 ग्रॅम पापड मसाला घ्यायचा आहे. 100 ग्रॅमचं पॅकेट आहे हे, तर तो आपण घेणार आहे. आता आपल्याला हा मसाला नाही का आपण पाणी टाकूयात. एक किलो पिठाला आपण नाही का 3 कप पाणी टाकणार आहोत. 3 कप पाणी टाकायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा मसाल्याचं पॅकेट 100 ग्रॅमचं पूर्ण टाकायचं आहे. बघा आणि चांगलं त्याला उकळून घ्यायचं आहे. उकळून आपल्याला हे पाणी आता थंड करायचं आहे. आता आपण पीठ मळायला घेणार आहोत. बघा पाणी थंड झाल्यानंतरच आपल्याला पीठ मळायचं आहे. आधी पाणी गरम करून घ्यायचं आहे, नंतर ते पाणी थंड करून आपल्याला पीठ मळायचं आहे. आता पीठ आपण चाळून घेऊयात. एका बारीक चाळणीने आपल्याला पीठ चाळून घ्यायचं आहे. पीठ चाळून घ्यायचं छान आणि पाणी आपल्याला थोडं थोडं टाकतच पीठ मळायचं आहे. एकदम पूर्ण पाणी टाकायचं नाही आहे, कारण की खूप चिकट असतं पीठ, मळताना खूप त्रास होतो. त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. बघा आणि पीठ एकदम पातळ नाही करायचं आहे आपल्याला. आपलं पीठ आहे ना एकदम असं घट्ट ठेवायचं आहे. नुसतं आपल्याला त्याला सगळं जमा करून मळून घ्यायचं आहे फक्त थोडंसं. एकदम पातळ असं पीठ करायचंच नाही. आपण जसं पोळ्यांना करतो तसं पीठ नाही करायचं आपल्याला. एकदम असं घट्ट पीठ करून ठेवायचं आहे आपल्याला. बघा थोडं थोडं पाणी टाकत आपण हे मळून घेऊयात. आणि जर हाताला खूपच चिटकलं तर थोडंसं तेल लावायचं हाताला आणि ते पीठ हाताला लागलेलं काढून घ्यायचं आहे आपल्याला. बघा नुसतं असं गोळा करून आपल्याला तो ठेवून द्यायचा आहे आपल्याला. तुम्ही जितका वेळ ठेवशाल तेवढे पापड आपले छान होतात. कमीत कमी 2 ते 3 तास तरी ठेवावंच लागतात. बघा आता मी हे झाकून ठेवते 3 तासासाठी. आता आपण हे पीठ चांगल्या प्रकारे कुटून घेणार आहोत. बघा पीठ कुटलं ना म्हणजे त्याच्या जे कडक झालेलं पीठ असतं ना ते एकदम चांगलं लवचिक होतं आणि पापड आपले एकदम छान होतात. त्याच्यामुळं जेवढं तुम्ही कुटशाल ना तेवढे आपले पापड छान होणार आहे. म्हणून आपलं पीठ आपण चांगलं कुटून घेऊयात. बघा आता एक गोळा घेऊन आपण पातळ असं पापड लाटून घेणार आहोत. बघा जर आपलं पीठ चांगलं झालेलं असेल ना तर आपण त्याला काहीच लावायची गरज पडत नाही. तेल पण नाही लावायचं आणि पीठ पण नाही लावलं तरी तो पापड लाटला जातो. आणि जर आपलं पीठ पातळ झालं ना थोडंसं पीठ लावून त्याला तुम्ही लाटू शकता. आणि जर तेल लावलं ना तर मग त्याचा कानाट वास येतो. त्यामुळं थोडंसं पीठ लावूनच आपण ते पापड लाटून घेऊयात आणि नंतर मग असे पांगून ठेवूयात त्याला. बघा सगळे पापड असे लाटून घ्यायचे आपल्याला. आणि जास्त वेळ ते असे पुढे नाही ठेवायचे, ते लगेच वाकडे व्हायला लागतात. त्यामुळे एकावर एक पापड आपल्याला टाकून ठेवायचे आपले पापड लाटून झाले का. बघा आता तुम्ही बघू शकता 1 किलोमध्ये माझे भरपूर पापड झालेले आहे. तुम्ही ज्या आकाराचे घेशाल त्याच्यावर तुमचं डिपेंड असेल. मोठे साईज घेतली तर थोडे कमी होतील आणि छोटी साईज घेतली तर थोडे जास्त होतील पापड. तर आता मी तुम्हाला हे पापड तळून दाखवते. बघा कढई तापायला ठेवली आहे मी आणि त्याच्यामध्ये आता मी बघा पापड टाकला आहे. बघा एकदम पांढरा झालेला आहे, लाल नाही झाला आपला पापड. तळल्यानंतरसुद्धा जसं आपण बाहेरून लिज्जत पापड वगैरे आणतो तसाच दिसतो आहे तळल्यावर. बघा खायला पण चव पण तशीच येते. फक्त तुम्ही प्रमाण योग्य वापरा आणि पीठ चांगलं मळा, मग असे छान पापड होतात. चिरत नाही काही नाही, एकदम छान असे पापड होतात. बघा आता तुम्हाला भाजून पण दाखवते मी एक पापड. भाजून पण छान लागतो
तुम्ही पण नक्की ट्राय करा घरी पापड उडदाचे, उडदा मुगाचे किंवा नुसते उडदाचे करायचे, तुम्हाला जसे आवडतात तसे नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.